आता बघूया आत्तापर्यंत जे काही मी बोललो ना त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही दोन गोष्टींकडे प्रचंड महत्त्वाचं लक्ष द्यायला पाहिजे. त्यातला जो पहिला मुद्दा आहे ना तो हा आहे की मी असं बोलत होतो की इलेक्ट्रिक सोर्सच्या निगेटिव्ह टर्मिनलमधनं इलेक्ट्रॉन बाहेर जातील आणि पॉझिटिव्ह टर्मिनलमध्ये इलेक्ट्रॉन आत येतील. हा माझा पहिला मुद्दा होता. इलेक्ट्रिक सोर्सची कंडिशन काय. इलेक्ट्रिक सोर्स काय म्हणतो की निगेटिव्ह टर्मिनलमधनं इलेक्ट्रॉन बाहेर गेले पाहिजेत आणि पॉझिटिव्ह टर्मिनलमधनं इलेक्ट्रॉन आत आले पाहिजेत. तर इलेक्ट्रिकल सोर्स म्हणणार इलेक्ट्रिकल सोर्सच्या बाजूला जे लावलं आहे जे आयदर इलेक्ट्रोलाइट लावला आहे किंवा मेटॅलिक कंडक्टर लावला आहे तर इलेक्ट्रोलाइट म्हणणार की सर्किट कंप्लीट झालं. म्हणजे निगेटिव्ह टर्मिनलनी इलेक्ट्रॉन सोडलेले जर का पॉझिटिव्ह टर्मिनलला मिळाले तर इलेक्ट्रिक सोर्स म्हणणार सर्किट कंप्लीट झालं. म्हणजे इलेक्ट्रिक सोर्सची विचार करायची पद्धत आजपासून एवढीच लक्षात ठेवा की निगेटिव्ह टर्मिनलमधनं इलेक्ट्रॉन बाहेर गेले पाहिजेत, पॉझिटिव्ह टर्मिनलमधनं पॉझिटिव्ह टर्मिनलमध्ये इलेक्ट्रॉन आत आले पाहिजेत. थँक्यू. हा पहिली रिक्वायरमेंट आहे असं मी म्हणेल. आणि पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे ऑब्व्हियसली. आता तो तसा जो इलेक्ट्रिकल सोर्स आहे तो मी इथं फिट केला आहे. आणि अजून एक मला सांगायचं आहे तुम्हाला की हे जे इलेक्ट्रॉनची जी मुवमेंट होती ना दिस मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन ऑकर्स ड्यू टू एनर्जी. ही जी इलेक्ट्रॉनची मुवमेंट आहे ना ही कुणामुळे ही एनर्जीमुळे. म्हणजे इलेक्ट्रिकल सोर्समध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स आहे ना ती पोटेन्शियल डिफरन्स एवढी एनर्जी आहे ना ती या इलेक्ट्रॉनची मुवमेंट करणार आहे. मग ती परत एकदा इलेक्ट्रॉनिक कंडक्टरमध्ये असो नाही तर इलेक्ट्रोलिटिक कंडक्टरमध्ये असो दोन्ही कंडक्टरमध्ये आपल्याला अशा पद्धतीची एनर्जी मूव्ह होताना दिसणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा फार महत्त्वाचं वाक्य मी अनेक वेळा लेक्चरमध्ये बोलतो. इट्स ऑल अबाउट एनर्जी. इट्स ऑल अबाउट एनर्जी. इट्स ऑल अबाउट एनर्जी. आणि इट्स ऑल अबाउट एनर्जी असेल तर इथं सुद्धा इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटला एनर्जी पाहिजे, इथं सुद्धा इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटला एनर्जी पाहिजे. इथं जी इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटला एनर्जी पाहिजे ती पण इलेक्ट्रिकल सोर्स देणार आहे. इथं सुद्धा इलेक्ट्रिकल सोर्सच एनर्जी सप्लाय करणार आहे. मग ती म्हणाल मग इलेक्ट्रॉन कोण आहे तर इलेक्ट्रॉन ते एनर्जी कॅरियर आहेत असं मला वाटतं. ओके. म्हणजे व्हॉट इज करंट. करंट इज फ्लो ऑफ चार्ज. लहानपणापासून शिकवले फ्लो ऑफ चार्ज फ्लो ऑफ चार्ज. पण फ्लो ऑफ चार्ज म्हणजे काय तर ते इलेक्ट्रॉन कॅरी करतात ती एनर्जी. तो एनर्जी डिफरन्स एवढ्या एनर्जीने ते ओढले जातात म्हणजे ते इलेक्ट्रॉन ते एनर्जी घेऊनच पळणार आहेत ना. त्याशिवाय त्यांना एनर्जी मिळणारच नाही. सॉरी ते पळणारच नाही जोपर्यंत त्यांना एनर्जी मिळत नाही तोपर्यंत. ओके. म्हणजे विदाऊट एनर्जी कुठला चार्ज पार्टिकल मूव्ह होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत चार्ज पार्टिकल मूव्ह होत नाही तोपर्यंत करंट तयारच होऊ शकत नाही, करंट जनरेटच होऊ शकत नाही. आता परत एकदा सर्व ताईदादांनी एक गोष्ट लक्षात घ्या. मला आत्ता हे आमचे मित्र मनीष सर तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये शिकवतातच आहे त्यामुळे मी इकडे बघत नाही किंवा त्याच्याबद्दल बोलणारही नाही. जो माझा बोलायचा विषय तो या केसमध्ये आणि मी तुम्हाला टाईप्स ऑफ सेल शिकवतो आहे. त्याच्यामधला पहिला टाईप शिकवतो इलेक्ट्रोलिटिक सेल. आणि इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये आम्ही सेटअप लावला आहे. मध्येच मी तिकडं पोटेन्शियल डिफरन्स सांगायला गेलो होतो. त्याचबरोबर मी करंट कसा मूव्ह होतो ते सांगितलं. मी तुम्हाला चार्ज पार्टिकल मूव्ह कसे होतात ते सांगितलं. मी इलेक्ट्रिकल सोर्सच्या अपेक्षा काय आहेत कम्प्लिशन ऑफ सर्किटसाठी ते पण मी तुम्हाला सांगितलं की एका टर्मिनलने इलेक्ट्रॉन सोडले तर दुसऱ्या टर्मिनलमधून मिळाला पाहिजे. आणि आता आपण इकडे इलेक्ट्रोलिटिक सेलकडे येऊया आणि आता या कंटेनरमध्ये काय घडतंय त्याच्यावरती चर्चा करूया. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या ती ही आहे की मोल्टन NaCl मध्ये Na+ आणि Cl- आहेत. इलेक्ट्रिकल सोर्स इलेक्ट्रॉन सोडणार आहे. मी करंटची डायरेक्शन दाखवत नाहीये, मी इलेक्ट्रॉनची डायरेक्शन दाखवतोय. कारण
ॲक्च्युली मूव्ह इलेक्ट्रॉन होता ते मी तिथं अगोदरच्या एक्सप्लेनेशनमध्ये सांगितलं की इलेक्ट्रॉन मूव्ह होता ते त्याच्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज मूव्ह होत आहे असं वाटतंय आपल्याला. ॲक्च्युली मूव्ह होणारा व्यक्ती हा इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉन मूव्ह झाला म्हणून पॉझिटिव्ह चार्ज मूव्ह होतं. इलेक्ट्रॉनची मुवमेंटची डायरेक्शन आणि पॉझिटिव्ह चार्जची मुवमेंटची डायरेक्शन ही एक्झॅक्टली अपोजिट आहे. हे सगळं मी अगोदरच्या माझ्या एक्सप्लेनेशनमध्ये सांगितलं आहे. आता इथे बघा, इथे सुद्धा त्याच पद्धतीने प्रवास करायचा आहे, पण प्रवास करताना पॉझिटिव्ह चार्जला धरून करायचा नाही आहे. प्रवास हा इलेक्ट्रॉनला धरून आपण करूया, इलेक्ट्रॉनला धरून त्याचा विचार करूया आपण. म्हणजे समजा निगेटिव्ह टर्मिनलनी इलेक्ट्रॉन सोडले तर ते इलेक्ट्रॉन या इलेक्ट्रोडमध्ये येणार आहेत आणि ते इलेक्ट्रॉन जेव्हा या इलेक्ट्रोडमध्ये येतील त्यावेळेस ते कोणाला बरं अट्रॅक्ट म्हणजे त्यावेळेस त्या इलेक्ट्रोडवर निगेटिव्ह चार्ज येईल, त्यामुळे तो इलेक्ट्रोड कोणाला अट्रॅक्ट करेल, निगेटिव्ह चार्ज पार्टिकलला का पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकलला. तर ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकलला. म्हणजे कोणाला, Na ला का Na प्लसला, तर Na प्लसला. म्हणजे Na प्लस हे कुणाकडे गेले, तर Na प्लस हे कुठल्या इलेक्ट्रोडकडे गेले, तर निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे गेले. कोणाकडे गेले, Na प्लस निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे गेले. कुणाकडे गेले, निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे गेले. आणि जर का आता Na प्लस निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे गेलेत आणि हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड निगेटिव्ह का झाला, तर तिकडं निगेटिव्ह टर्मिनलनी सोडलेले इलेक्ट्रॉन तिथे येऊन पोहोचलेले. ओके. आणि आता ते इलेक्ट्रॉन Na प्लस ॲक्सेप्ट करेल आणि आपल्याला Na मिळेल सॉलिड. आणि तो Na प्लस नाही Na या इलेक्ट्रोडवरती ॲक्युम्युलेट व्हायला स्टार्ट होईल. त्याचबरोबर म्हणजे आता इकडं Na प्लस म्हणजे इकडं जर का Na प्लस असतील या मोल्टनमध्ये, तर मोल्टन NaCl तर Na प्लस हे निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडं पळायला चालू करतील. त्याच पद्धतीने Cl मायनस सुद्धा आता काय होईल ते बघा. आता या पॉझिटिव्ह टर्मिनलचं काम काय, इलेक्ट्रॉन देणं का काढून घेणं. म्हणजे तो इलेक्ट्रॉन सप्लाय करतो का पूल करतो, तो काढून घेतो. म्हणजे हा पॉझिटिव्ह टर्मिनल काय करेल, तर तो इकडं असणारे सगळे इलेक्ट्रॉन काढून घ्यायला लागेल आणि त्यामुळे या इलेक्ट्रोडवरचे सुद्धा काही इलेक्ट्रॉन तिकडे गेल्यामुळे इकडे इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी जनरेट होईल. काय तयार होईल, इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी जनरेट होईल. काय तयार होईल, इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी. इकडं काय झालं होतं कळतंय सगळ्यांना, इकडे इलेक्ट्रॉन ॲक्युम्युलेट झाले होते. ॲक्युम्युलेट झालेले इलेक्ट्रॉननी इलेक्ट्रोड निगेटिव्ह केला, इलेक्ट्रोड निगेटिव्ह केला ॲक्युम्युलेटेड इलेक्ट्रॉन आणि त्यांनी Na प्लसला बोलवलं इकडे ये. मग Na प्लसनी त्यातला एक इलेक्ट्रॉन खाल्ला आणि तो Na झाला. आता मी जर का पॉझिटिव्ह टर्मिनलचा विचार केला तर पॉझिटिव्ह टर्मिनल इलेक्ट्रॉन काढून घेतो, म्हणून त्यांनी या भागातले इलेक्ट्रॉन काढून घेतले. त्यांनी कधी ते इलेक्ट्रोडवरचे पण इलेक्ट्रॉन काढून घेतलेत. इलेक्ट्रॉन काढून घेतले म्हटल्यानंतर इथे इलेक्ट्रॉन रिच लोक जनरेट येणार आहेत का, इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी जनरेट झाली. तर या भागात इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी जनरेट झाली आहे. म्हणजे हा इलेक्ट्रॉन रिच आहे का इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, तर हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे म्हणूनच त्याला काय दाखवला आहे, पॉझिटिव्ह दाखवला आहे. आता या अशा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे कोण बरं पळणार, Na प्लस का Cl मायनस, तर Cl मायनस जाणार. Cl मायनस पळाला आणि कुणाकडे गेला, तिकडे गेला. आणि तिकडे जाऊन त्यांना म्हणाला Cl प्लस इलेक्ट्रॉन. पण Cl म्हणतो मी एकटा नाही राहत, मी Cl म्हणून नाही राहत, मी Cl2 म्हणून राहतो. आणि म्हणून त्यांनी ते Cl2 लिहिलं, त्याला बॅलन्स करायला 2Cl मायनस आणि 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे आता इकडे इलेक्ट्रॉन आले. आणि ते इलेक्ट्रॉन आता मूव्ह होत होत कुठे गेले, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे गेले का नाही गेले, गेले. जर का हे इलेक्ट्रोलाइट नसतं, म्हणजे आयनिक स्पीसीज नसती, तर हा निगेटिव्ह माणूस इकडे आला नसता, हा पॉझिटिव्ह माणूस इकडे गेला नसता. आणि आयन मूव्ह न झाल्यामुळे सर्किट कंप्लीट झालं नसतं. आणि म्हणून आपण म्हणतो नॉन इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन कधी करंट कॅरी करत नाहीत. यांनी करंट कॅरी केला म्हणजे काय कॅरी केली, तर यांनी एनर्जी कॅरी केली.
मुवमेंट झाली, इलेक्ट्रॉन का पळाला, त्याला बॅटरीने एनर्जी दिली. हे सगळं असं चक्र आहे. हे इलेक्ट्रॉन मिळाले, Na+ गेला, हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, हा इलेक्ट्रॉन याचे काढून घेतले, मग Cl- तिथे गेला. हे सगळं असं चक्र फिरतंय. म्हणजे हा इलेक्ट्रॉन काढून घेणार, मग ह्याच्याकडे डेफिशियन्सी येणार, ह्याच्याकडे डेफिशियन्सी आली की इथं पॉझिटिव्ह चार्ज येणार, इकडे पॉझिटिव्ह चार्ज आला की इकडे Cl- येणार, Cl- इकडे गेला, कुणापासून लांब गेला, Na+ पासून लांब गेला, मग Na+ इकडे गेला, त्याला इकडनं इलेक्ट्रॉन मिळाले, त्याने इलेक्ट्रॉन खाल्ले आणि मग त्यांनी काय केलं, इलेक्ट्रॉन खाल्ले Na+ने. म्हणजे Na+ने काय केलं, ऑक्सिडेशन का रिडक्शन. तर Na++ इलेक्ट्रॉन Na म्हणजे त्यांनी काय केलं, ऑक्सिडेशन का रिडक्शन. तर त्यांनी रिडक्शन केलं आणि Cl- काय केलं, इलेक्ट्रॉन डोनेट केले का ऍक्सेप्ट केले, तर इलेक्ट्रॉन डोनेट केले. म्हणजे ते काय झालं, ऑक्सिडेशन. म्हणजे एक लक्षात घ्या, माझ्याकडे किती इलेक्ट्रोड आहेत, एक का दोन इलेक्ट्रोडमध्ये एका इलेक्ट्रोडच्या केसमध्ये, दोन इलेक्ट्रोडमध्ये एका इलेक्ट्रोडच्या केसमध्ये, दोन इलेक्ट्रोडमध्ये एका इलेक्ट्रोडच्या केसमध्ये रिडक्शन झाले आणि दुसऱ्या केसमध्ये ऑक्सिडेशन झाले. काय झालंय, ऑक्सिडेशन. 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 ज्या इलेक्ट्रोडवर, परत एकदा नीट ऐका, ज्या इलेक्ट्रोडवर ऑक्सिडेशन होईल, ज्या इलेक्ट्रोडवर ऑक्सिडेशन होईल त्याला म्हणायचं ॲनोड. काय म्हणायचं त्याला, ॲनोड. काय म्हणायचं त्याला, ॲनोड. काय म्हणायचं त्याला, ॲनोड. काय म्हणायचं त्याला, ॲनोड. Anode is the electrode at which oxidation takes place. Anode is the electrode at which oxidation takes place. Anode is the electrode at which oxidation takes place. Anode is the electrode at which oxidation takes place. While cathode is the electrode at which reduction takes place. Cathode is the electrode at which reduction takes place. Cathode is the electrode at which reduction takes place. Cathode is the electrode at which reduction takes place. Anode is the electrode at which oxidation takes place. Anode is the electrode at which oxidation takes place. Cathode is the electrode at which reduction takes place. Anode is the electrode at which oxidation takes place. Cathode is the electrode at which reduction takes place. परत एकदा मी सांगतोय, हा पॉझिटिव्ह आहे म्हणून ॲनोड नाहीये, तिथे ऑक्सिडेशन घडते म्हणून ॲनोड आहे. हा निगेटिव्ह आहे म्हणून हे कॅथोड नाहीये, तर हा रिडक्शन करतोय म्हणून कॅथोड आहे. म्हणजे एक इलेक्ट्रोड ऑक्सिडेशन करतोय, तिथं ऑक्सिडेशन होतंय म्हणून तो ॲनोड आहे. दुसऱ्या इलेक्ट्रोडवर रिडक्शन होतंय म्हणून तो कॅथोड आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे ॲनोड आणि कॅथोडच्या डेफिनेशन कळल्या. एक लक्षात घ्या, इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये जी कॅथोड ॲनोडची डेफिनेशन आहे तीच गॅल्व्हॅनिक सेलमध्ये सुद्धा आहे. गॅल्व्हॅनिक सेलमध्ये सुद्धा ॲनोड इज द इलेक्ट्रोड ॲट विच ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. कॅथोड इज द इलेक्ट्रोड ॲट विच रिडक्शन टेक्स प्लेस. हे माझे स्टेटमेंट कधीच बदलणार नाहीत. मी कुठलाही टाईप ऑफ सेल घेऊ, आय होप सो सगळ्यांना सिच्युएशन कळले असेल. पण अजून एक पॉईंट जो मी तिथं अजून पुसला नाही आहे. इलेक्ट्रिकल सोर्स बघा, इलेक्ट्रिकल सोर्सनी एका साईडनी इलेक्ट्रॉन सोडलेत. इलेक्ट्रॉन सोडल्यामुळे इकडे त्याला या भागात इलेक्ट्रॉन मिळालेत का नाही मिळालेत. म्हणून त्याच्या दृष्टीने, त्या इलेक्ट्रिकल सोर्सच्या दृष्टीने सर्किट कंप्लिशन आहे का नाही आहे. पण तुम्हाला कळतंय का हे सगळं सायमल्टेनियसली, ह्यानी इलेक्ट्रॉन काढून घेणं, मी ते सेपरेट करून सांगतोय, पण हे इतकं क्विक आहे, हे असं थांबून नाही होणार. हे काही लोक इकडे येणार, रिडक्शन करणार, याला इलेक्ट्रॉन देणार, मग इकडे इलेक्ट्रॉन येणार, हे Na+ इकडे मूव्ह होणार, Cl- इकडे मूव्ह होणार. हे सगळं इट्स अ ॲक्च्युअली इट इज नॉट अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. सांगतो मी का ते स्पॉन्टेनियस प्रोसेस का नाही, त्याच्यावर चर्चा करायची. ही स्पॉन्टेनियस प्रोसेस नाही आहे. दिस इज नॉट ए स्पॉन्टेनियस प्रोसेस, दिस इज नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. तुम्हाला काय वाटतं की या सगळ्या गोष्टीचं श्रेय कशाला द्याल तुम्ही? बॅटरीला द्याल का या सोल्युशनला द्याल? म्हणजे इलेक्ट्रिकल सोर्सला द्याल का सोल्युशनला द्याल? येस, ऑब्विसली मी सोल्युशनला द्यायला. सोल्युशनला म्हणजे आता इथे मी मोल्टन NaCl घेतले, मी सोल्युशन घेऊ शकतो, नो डाऊट. म्हणजे इथं मी आयनिक स्पीसीज घेतले ना, त्याला मी क्रेडिट द्यायला पाहिजे. जर का इथली स्पीसीज नॉन आयनिक असेल, उद्या मी युरिया घेतला तर युरिया डिसोसिएटच होणार नाही.
आणि तो डिसोसिएटच नाही झाला तर इकडची ही झालेली पळापळ Na+ इकडे Cl- इकडे इलेक्ट्रॉन डोनेशन ऍक्सेप्टन्स या प्रोसेसच होणार नाही. पर्यायी ह्या भले इलेक्ट्रॉन सोडेल पण इथे येऊन थांबतील, ते घ्यायला कोण नाही. याचे इलेक्ट्रॉन काढून घेतले तर इकडे याला या इलेक्ट्रॉनला इलेक्ट्रॉन द्यायला कोण नाही, म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल इलेक्ट्रॉन द्यायला कोण नाही. म्हणजे जेव्हा मी नॉन आयनिक स्पीसीज घेईल कंटेनरमध्ये त्यावेळेस काय होईल, इकडनं इलेक्ट्रॉन येऊन थांबतील, इकडनं इलेक्ट्रॉन निघून जातील, पण याला इलेक्ट्रॉन मिळणारच नाहीयेत. मग त्याला तरी कसा काय देणार, म्हणजे प्रोसेस अरेस्ट राहील. आणि म्हणून आपण म्हणतो की नॉन आयनिक स्पीसीज दे डोंट कॅरी करंट. आणि त्या केसमध्ये तुम्हाला लहानपणी प्रयोग पण असेल की नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन असेल, जर का डब्बा घ्यायचा, ह्या कंटेनरमध्ये सोल्युशन घ्यायचं, 2 इलेक्ट्रोड बुडवायचे, बटन दाबायचं, लाईट लागलं तर समजायचं करंट फ्लो झाला सोल्युशन मधून. पण नॉन इलेक्ट्रोलाइट मध्ये चार्ज पडणारच नाही. चार्ज पडणार का नाही येत, कारण चार्ज तयारच होत नाही नॉन इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये. हा, म्हणजे पहिली कंडिशनच ही की इथं जे कोणी असतील त्या लोकांवर चार्ज असू द्या, कारण ते पळले पाहिजेत. ते पळल्याशिवाय एनर्जी मूव्ह नाही होणार. आणि मग ते नुसते पळूनही उपयोग नाही, त्यांनी ते इलेक्ट्रॉन डोनेशन ऍक्सेप्टन्स पण केलं पाहिजे. एका इलेक्ट्रोडवर ऍक्सेप्ट केलं पाहिजे, दुसऱ्या इलेक्ट्रोडवर डोनेट केले पाहिजेत. तर यांनी सोडलेले इलेक्ट्रॉन कोणीतरी खाईल आणि यांनी सोडलेले इलेक्ट्रॉन दिले जातील आणि प्रोसेसमध्ये आपण म्हणू की सर्किट कंप्लीट झालं, ती एनर्जी वापरली गेली. आणि ते एनर्जीच्या इन्फ्लुएन्स अंडर एक प्रोसेस घडली आहे. तीही मी असं नाही म्हणत सेलमुळं काही घडलं नाही. हॅलो, सेलमुळं घडलंय मान्य आहे मला, सेल महत्वाचं आहे, पण प्रोसेस नॉन स्पॉन्टेनियस का ते सांगतो. नॉन स्पॉन्टेनियस या कारणासाठी की असं नाही ना झालं बाळांनो की मी नुसतंच एक कंटेनर घेतला, कंटेनरमध्ये इलेक्ट्रोड घेतले आणि नुसतीच वायर जोडली, इथं बल्ब लावला. मोल्टन NaCl घेतलं, 2 इलेक्ट्रोड घेतले आणि बल्ब लावला, बॅटरी नाही लावली आणि बल्ब लागला, असं झालंय का? म्हणजे असं झालंय का नुसतंच Na+ आणि Cl- आहेत, मग ते म्हणतात अरे एक काम करतो मी आता Na+ म्हणतो, मी आता या इलेक्ट्रोडवर जातो आणि एक काम करतो तू या इलेक्ट्रोडवर जा, म्हणजे Na+ म्हणतो तू, Na+ म्हणतो मी कॅथोडवर, म्हणजे कॅथोड एनोड आणि चार्ज नाहीच. आता मी चार्ज देऊच शकत नाही निगेटिव्ह पॉझिटिव्ह, का? कारण माझ्या इथं मी निगेटिव्ह पॉझिटिव्ह का दिले होते, कारण इथं बॅटरी होती. पण इथं आपणे आप नाही होणार आहे काही. इट इज नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे ॲटोमॅटिक, जी गोष्ट ॲटोमॅटिक घडणार आहे ना त्याला मी स्पॉन्टेनियस म्हणणार आहे. ही ते नुसते 2 इलेक्ट्रोड मी डुबवले आणि एक वायर बसवली त्यांना एक्सटर्नल सर्किटमध्ये आणि बल्ब लावला तर बल्ब लागणार नाही. म्हणजे आपाप Cl कुठल्या तरी एक Cl- एका इलेक्ट्रोडकडे गेला, Na+ कडे गेला, Na+ दुसऱ्या इलेक्ट्रोडकडे गेला, असं अजिबात होणार नाही स्वतःहून. मग Cl- आणि Na+ हे त्या इलेक्ट्रोडकडं कुणाचे इन्फ्लुएन्स खाली गेले, तर ते इलेक्ट्रिक सोर्सच्या इन्फ्लुएन्स खाली गेले. याचा अर्थ त्यांनी कुठेतरी इलेक्ट्रिकल एनर्जी वापरली का नाही वापरली, तर हो वापरली. म्हणजे इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये मला 2 महत्वाच्या गोष्टी पाहिजेत. पहिली गोष्ट, हे जे कंटेनर मधलं सोल्युशन आहे ते इलेक्ट्रोलाइट पाहिजे, त्याच्यामध्ये आयनिक स्पीसीज पाहिजेत, आणि दुसरा सेल पाहिजे. पण जर का हा इलेक्ट्रिकल सोर्स किंवा सेल इलेक्ट्रिकल सोर्स नसेल, आपल्याकडे इलेक्ट्रिकल सोर्सच नसेल, तर ही प्रोसेस कॅरी होऊ शकत नाही. म्हणून या प्रोसेसला आपण म्हटले नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. बघू डिफरन्स बघताना बोलायचं. आज तर फक्त फर्स्ट शो आहे. ओके, आज समजून घ्या, सगळं खूप बोलतोय मी, हे बघून ठेवा, परत परत बोलणार आहे मी या लेसन मध्ये. डोंट वरी, एखादा पॉईंट नाही तुमच्या पटकन लक्षात आला तर लक्षात घ्या, परत उलगडणार आहे मी सगळं. जबरदस्त आहे, मस्त आहे, इंटरेस्टिंग आहे. तर ही जी सगळी मुवमेंट झाली ही 2 लोकांमुळे झाली, या कंटेनर मधल्या चार्ज स्पीसीजमुळे आणि दुसरी इलेक्ट्रिकल सोर्समुळे. पण लक्षात घ्या, Na+ आणि Cl- एक्सक्यूज मी, इलेक्ट्रॉनच्या Na+, Cl- एकमेकांच्या जवळ झाले का लांब गेले? लांब गेले म्हणजे आयनाइज झाले का डिसोसिएट झाले? तर काय झाले? डिसोसिएट झाले. पण हे जे डिसोसिएशन झाले हे कुणामुळे झाले? तर डिसोसिएशन जे झालंय ते इलेक्ट्रिकल सोर्स मुळे झालंय. आपोआप डिसोसिएशन झालं नाही. इट इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिकल सोर्स, दॅट इज इट इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी.
इट इज द अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ व्हॉट? इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे या दोन रिएक्शन ज्या घडल्यात इट इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ व्हॉट? इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे इकडे सोडियम तयार झालाय आणि ह्या ॲनोडवरती, आता ॲनोड हा पॉझिटिव्ह चार्ज आहे का? कारण तिथे काय घडले? ऑक्सिडेशन. मी परत सांगतोय, पॉझिटिव्ह आणि ॲनोडचा काही संबंध म्हणजे आहे, पण तो पॉझिटिव्ह आहे म्हणून ॲनोड आहे किंवा ॲनोड आहे म्हणून पॉझिटिव्ह असं नाही. हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड काय? कारण तो बॅटरीच्या किंवा इलेक्ट्रिकल सोर्सच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला अटॅच आहे. हा निगेटिव्ह काय? कारण तो इलेक्ट्रिकल सोर्सच्या निगेटिव्ह टर्मिनलला अटॅच आहे. हा ॲनोड काय? कारण त्याच्यावरती ऑक्सिडेशन घडतंय. आणि हा कॅथोड काय? कारण त्याच्यावरती रिडक्शन घडतंय. मग इकडच्या केसमध्ये रिडक्शन घडले, तिथं सोडियम दिसेल तुम्हाला, सोडियम जमा झालेला. आणि इकडच्या केसमध्ये, ॲनोडच्या केसमध्ये क्लोरीन, कारण ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑब्व्हियसली कुठं होणार आहे? सगळ्यांना कळलेलं आहे, कॅथोडवर का ॲनोडवर? ॲनोडवर. आणि रिडक्शन रिॲक्शन कुठं घडणार आहे? कॅथोडवर. गुड. आता पुढे बघा. म्हणजे एक रिॲक्शन ॲनोडवर घडली ती ऑक्सिडेशन आहे, दुसरी रिडक्शन आहे ती कॅथोडवर घडलेली आहे. ॲनोडवरती सोडियम जमा झालाय आणि कॅथोडवरती क्लोरीन गॅसचे बबल बाहेर येणार आहेत. दिस पर्टिक्युलर पर्सन इज इन गॅसियस स्टेट. त्यामुळे ॲनोडवरती तुम्हाला सोडियमचे म्हणतोय, क्लोरीनचे असे बबल दिसतील तुम्हाला. ओके. आता बघा पुढे. आता जर का मी Na++ इलेक्ट्रॉन गिव्स Na, याला मी म्हणेल ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन. आणि 2Cl- एक्स्ट्रीमली सॉरी, रिडक्शन हाफ रिएक्शन. आणि ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन समजा मी इकडे लिहिली 2Cl- गिव्स Cl2+2 इलेक्ट्रॉन. ह्याला मी म्हणेल ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन. आता रिएक्शनची जर का मला नेट रिएक्शन लिहायची असेल, त्या नेट रिएक्शनला आपण म्हणायचे सेल रिएक्शन. काय म्हणायचे? सेल रिएक्शन. त्यासाठी इलेक्ट्रॉन इकडे जेवढे डोनेट झालेत तेवढेच इकडे ॲक्सेप्ट केलेले दाखवले पाहिजेत. त्यामुळे ह्या सगळ्या रिएक्शनला मी कितीनी मल्टिप्लाय करणार? 2नी. आणि 2 इलेक्ट्रॉन आणि 2 इलेक्ट्रॉन काय होतील? कॅन्सल. म्हणजे माझ्याकडे उरेल 2Na++2Cl- gives Cl2+2Na. माझ्या सर्व सन्माननीय आदरणीय विद्यार्थ्यांनो, Na+ ची ऑक्सिडेशन स्टेट काय झाली? +1 ची 0 झाली आहे का नाही आहे? आहे. +1 ची जर का 0 झाली असेल याचा अर्थ ऑक्सिडेशन नंबर वाढलाय का कमी झालाय? कमी झालाय. आणि जेव्हा ऑक्सिडेशन नंबर कमी होतो त्यावेळेस ऑक्सिडेशन का रिडक्शन? रिडक्शन आहे का नाही? रिडक्शन. कॅथोडवरती काय होतं? रिडक्शन. त्याचबरोबर Cl-1 आणि हा Cl2 0 आहे, म्हणजे ऑक्सिडेशन नंबर इथे काय झालाय? कमी झालाय का वाढलाय? वाढलाय. वाढलाय म्हटल्यानंतर ऑक्सिडेशन कुठं घडतं? ॲनोडवर घडलेलं आहे. आणि सेल रिएक्शन. आणि याच्यामध्ये दोन्ही गोष्टी घडल्यात, रिडक्शन ॲज वेल एज ऑक्सिडेशन. म्हणजे नेट रिएक्शन आणि सेल रिएक्शन ही काय असली पाहिजे? दिस विल बी रेडॉक्स रिएक्शन. दिस विल बी व्हॉट? रेडॉक्स रिएक्शन. आता पुढच्या काही मिनिटांमध्ये वी आर गोइंग टू सी गॅल्व्हॅनिक सेल.